3 षटकांचा सामना असेल. 3:10 झाली आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट संधी निर्माण झाली आहे पहिल्याच बॉलवरती. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती इथे आले सफलता, अँगलला बॉल आला आणि तिथे प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिड ऑन रिजन मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट. फलंदाज बाद. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज दिलीप यांच्या माध्यमातून. खरं तर अँगलनं बॉल गेला, थोडासा डीप देखील झाला आणि तिथे प्रॉपर टाइम करू शकले नाही. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑन रिजन मध्ये आली आहे पहिली सफलता. फलंदाज बाद, विकेट. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती उतरायचं विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका. जाणता राजा शील्ड संघ. नवीन फलंदाज पंकज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झाले. 3 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी झटपट क्रिकेट पाहायला मिळतंय. खरं तर सुरुवातीला पहिला राऊंड 5 षटकांचा, सेकंड राऊंड 4 षटकांचा आणि तिसरा राऊंड अर्थात आपण पाहतोय क्वालिफायर मॅच जी आहे ती 3 षटकांची आपल्याला पाहायला मिळते. उद्या अगदी खरं तर एक उपांत्य फेरीचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेकंड राऊंडचा सामना, माफ करा. उद्या तो एक एक्स्ट्रा सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करायची आहे. उद्या बरोबर 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नवीन फलंदाज पंकज मैदानावरती पाहायला मिळतात क्रमांक 3 वरती. एक्स्ट्रा बॉलची एक एक्स्ट्रा मॅच, उद्या अजून एक एक्स्ट्रा मॅच असणार आहे. फुलर यांचा बॉल समोर खेळतायत. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल चालला डीप मध्ये. प्रोटेक्शन, 2 धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. उद्या एक्स्ट्रा बॉलची मॅच असेल. जय भोजेश्वर साई आणि त्यांच्या विरोधामध्ये आदेश प्रतिष्ठान शिरगाव, या 2 संघांदरम्यान एक्स्ट्रा बॉलची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर जय हनुमान जोवेल आणि राज क्रीडा मंडळ कुळगाव रेग्युलर पोलची पहिली मॅच उद्याच्या रात्रीमध्ये असणार आहे. त्यानंतर भोज आणि मामनोली या 2 संघांदरम्यान रेग्युलर पोलची दुसरी मॅच. भाईजान 11 कुळगाव आणि जांतराजा बदलापूर गाव ही तिसरी मॅच उद्याच्या रेग्युलर पोलमध्ये असेल. त्यानंतर चौथा सामना असेल जय हनुमान एरंजळ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश मानकिवली. हा रेग्युलर खरं तर हा चौथा सामना असेल. उद्या बरोबर 5:30 जो वाजता रिपोर्टिंग करायचं जय भोजेश्वर साई आणि आदेश प्रतिष्ठान शिरगाव. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अगदी वेळेवरती उद्या इथे रिपोर्टिंग करायचे. 5:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचे आणि 5:45 टॉस होईल. बरोबर 6 पहिला बॉल पडेल, याची नोंद आपण करून घ्यायची आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक इथे एक मार्ग असते. मिस फिल्डिंगचा चौकार देखील आलाय. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी दिलीप यांच्या बांधातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर पडल्यानंतर आणखी थोडंसं बाहेरच्या दिशेने कट झालाय बॉल आणि हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे प्राप्त होते. अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 6 धावा धावफलकावरती दिलीप आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. धावफलक धावा आहे 6. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाही डीप मध्ये आणि हा बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय. लोअर फुल टॉस बॉल होता. हा बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. आवश्यकता होती या चौकाराची. धावांची कोंडी फोडणारा हा चौकार आहे. दिलीप यांच्यावरती आक्रमण होतंय. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचा एक बॉल या षटकामधला शिल्लक आहे. 6 बॉल 19 धावेंची आवश्यकता असताना तो सामना चेस केला ओमकार मित्रमंडळ वांगणी संघाने आणि आता मात्र क्वालिफायर सामना ते खेळतायत. इथे मात्र कटर टाकण्याचा प्रयत्न होता ऑफ कटर, परंतु बॉलचा टप्पा जो आहे तो लेग स्टंपवरती पडला. तिथून बॉल कट देखील झाला, परंतु बॉल अगदी लेग स्टंपच्या बाहेर जातोय. वाईड बॉल. अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळेल. अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
चांगली गोलंदाजी करतायत, कटर गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, दोन्ही दिशेला कट करतायत बॉलला. यावेळेस मात्र लेग कटर पाहायला मिळालाय, कमालीची गोलंदाजी, क्या बात आहे दिलीप, अप्रतिम बॉल. ऑफ कटर लेग कटर दोन्ही अस्त्र त्यांच्याकडे आहेत आणि दोन्ही अस्त्रांचा अतिशय चांगला उपयोग ते मैदानावरती करताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकर धावा आहेत 11, 11 लॉस ऑफ द 1 विकेट. शांतराजा स्टील संघ 3 षटकांचा हा सामना आहे. इथून मात्र कोणता संघ विजयी होतो हे देखील पाहायचंय. अतिशय सुसज्ज मैदान पाहायला मिळते, कौतुक केलं पाहिजे संपूर्ण या ठिकाणी फ्रेंडशिप मित्रमंडळ एरंजाड मोहोपाडाचं, कारण अतिशय चांगलं मैदान त्यांनी बनवलंय. या मैदानावरती खूप कष्ट घेतलेत, फक्त लहान येणं बाकी आहे आणि खरं तर अतिशय जबरदस्त मैदान, कौतुक केलं पाहिजे संपूर्ण फ्रेंडशिप मित्रमंडळाचं, ज्या पद्धतीने हे मैदान बनवलं त्यांनी. अप्रतिम खरं तर मैदान बनवलंय. भगवा चषक 2026 ही स्पर्धा इथे आयोजित केली आहे. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय अमोल रमेश सोनावणे आणि खरं तर युवा यशस्वी उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आपण पाहतोय आणि संपूर्णपणे फ्रेंडशिप मित्रमंडळ एकवटले त्यांच्या माध्यमातून विशेष यावेळेस थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, डायरेक्ट हिट तिथे झाली आहे आणि फलंदाज मे बी पोहोचलेत क्रीजमध्ये सुरक्षित. 1 धाव इथे प्राप्त होईल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. धीरज गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 डायरेक्ट हिट जरूर होती, परंतु तिथे फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली, 12 धावा धावफलकावरती आहेत. धीरज लॉफ्ट केलाय, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करतायत. 2 क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी देखील क्षेत्ररक्षक उपस्थित होते. 2 धाव्यांचा प्रयत्न झालाय. 2 क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर एकाने बॉलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, एकाने बॅकअपसाठी जाण्याचा प्रयत्न केला. हे कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे. मैदानावरती दोघांमध्ये असणारा ताळमेळ खूप महत्त्वाचा आहे, कारण क्रिकेट इज अ टीम गेम. टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर, म्हणजेच टीम असतं आणि टीम गेम असल्या कारणानं काय ऍक्च्युली करायचं तुम्हाला हे वेळेवरती करणं गरजेचं आहे. समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र एकच धाव प्राप्त होती. रनआउटची संधी होती आणि फलंदाज रनआउट झालेत. क्रिकेटमध्ये राईट पर्सन टू राईट टाइम ही गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आहे आणि ती गोष्ट मात्र खूप कमी लोकांना जमते क्रिकेटमध्ये. ज्यांना ज्यांना जमली त्यांनी मात्र खरं तर यशाची शिखरं गाठली. भारताचे माजी कर्णधार सर्वांना माहीत असेल महेंद्रसिंग धोनी, 2007चा वर्ल्ड कप ज्यावेळेस भारतीय संघ नौका होता आणि पहिल्यांदा T20चा विश्वकप होत होता, त्याच्यामध्ये भारतीय संघाचं नेतृत्व MS धोनी यांनी केलं. परंतु राईट पर्सन टू राईट टाइम, तिथे अनेक गोलंदाजांची षटकं बाकी होती. पाकिस्तान विरुद्ध भारत असं फायनलचा सामना सुरू होता आणि हरभजन सिंगची ओव्हर बाकी होती. मला वाटतं मे बी आशिष नेहराची देखील ओव्हर बाकी होती, परंतु जोगिंदर शर्मावरती त्याने विश्वास ठेवला. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. राईट पर्सन टू राईट टाइम ही गोष्ट खूप महत्त्वाची क्रिकेटमध्ये आणि ती करण्यामध्ये जर तुम्ही यशस्वी राहिलात तर या खेळामध्ये तुम्ही अधिक यशस्वी होऊ शकता. हीच देखील गोष्ट महत्त्वाची. धीरज गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. फुलर लेनचा बॉल इथे पाहायला मिळतोय, चांगला फटका आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा बॉल पोहोचलाय, तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. राईट पर्सन टू राईट टाइम ही गोष्ट खूप महत्त्वाची असते आणि त्याचमुळं भारतीय संघासाठी ICCच्या 3ही ट्रॉफ्या जिंकण्याचा विक्रम MS धोनी यांच्या नावावरती आहेत. ODIचा वर्ल्ड कप त्याने जिंकला 2011 साली. त्याच्या अगोदर T20 वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर भारतीय संघाला खरं तर चॅम्पियन ट्रॉफी देखील, ICC चॅम्पियन ट्रॉफी देखील त्याने जिंकून दिली आहे. माफी असावी. ते 16 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल वाईड असेल, अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. 17 17 धावा धावफलकावरती. 17 लॉस ऑफ द 2 विकेट.
2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धीरज फुल टॉस बॉल होता, हवेत तर खेळलेत. नो बॉल स्ट्रेट अवे कॉल केलाय पंचांनी. वेस्ट हाईटच्या वरती हा बॉल होता. झेल देखील ड्रॉप झालाय. एकूण 3 धावा मिळतील आणि पुढचा बॉल देखील फ्री हिट असेल. खरं तर गोलंदाजांचं खूप जास्त नुकसान या फ्री हिटच्या बॉलमुळे होत असतं, परंतु क्रिकेट आहे आणि तिथे नियम बनवले जातात. नो बॉल इथे आलाय. पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि फ्री हिटच्या बॉलवरती बॅटर फक्त 3 पद्धतीने बाद होऊ शकतो. त्यामध्ये रनआउट आहे. दुसरे बॉल हिटिंग द टॉईस. इथे हवेमध्ये बॉल आहे. एका धावेचा प्रयत्न असणार आहे आणि एक धाव प्राप्त होते. झेल जरूर टिपला, परंतु त्या झेलचं काही महत्त्व नसणार आहे. जसं की आपल्याकडे एक म्हण आहे, हत्तीचे दात खायचे वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात. तसंच प्रकार आहे. या बॉलवरती झेल जरी टिपला तरी देखील फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील, कारण रनआउट तुम्ही होऊ शकता. दुसरे बॉल हिटिंग द टॉईस. 2 वेळा जर बॅटने बॉल मारला तरी देखील बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं इंटेन्शनली, फक्त त्याच्यामध्ये इंटेन्शन असलं पाहिजे. आणि तिसरं आहे ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड किंवा हँडलिंग दी बॉल. अशा 3 पद्धतीने बॅटरला बाद दिलं जाऊ शकतं. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. काऊ फेजला हा बॉल पोहोचलाय, तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. 22 लॉस ऑफ द 2 विकेट. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर 22 लॉस ऑफ द 2 विकेट. 4 टाइम 2 तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर डबल नेल्सन स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. इट्स सिच्युएशन फॉर डबल नेल्सन. चला स्पीडअप करा, विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम. जय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी पंकज आणि त्यांच्या जोडीने प्रज्योत ही जोडी मैदानावरती आहे. जय गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. स्पर्धा आजची पहिली रात्र स्पर्धेची आणि अतिशय यशस्वी ही पहिली रात्र संपन्न होते. अंडर फ्लड लाईट्स क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिम षटकाच्या खेळाला सुरुवात झाली. पहिला बॉल फुलटॉस होता. ऑन साईडला स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळते. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 24 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 24. जय गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 लॉस ऑफ द 2 विकेट. Last 5 legal delivery remaining in this inning or in this over. या षटकामध्ये शेवटचे 4 बॉल बाकी आहेत, 5 बॉल बाकी आहेत किंवा या इनिंग मध्ये शेवटचे 5 बॉल बाकी आहेत. यावेळेस ऑन साईडला कमालीचा फटका आहे. अप्रतिम पिकअप स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. कमालीचा फटका आपण पाहिला. पिकअप स्ट्रोक आणि त्या माध्यमातून मात्र हा षटकाराला आपण पाहतोय. 6 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. चांगला स्ट्रोक होता आणि 6 धाव्यांच्या माध्यमातून धावफलक पुढे जात आहे. 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स. धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. जय गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पंकज मात्र डावाला फिनिशिंग टच देतात. अंतिम षटकामध्ये मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे आतापर्यंत जय गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल फुल लेनचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल तिथे ड्रॉप झालाय.
रनआउटची इझी अपॉर्च्युनिटी होती आणि तिथे फलंदाज रनआउट स्वरूपामध्ये बाद देखील होत आहेत. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती यायचं विनंती आहे. शेवटचे 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. 32 धावा धावपलकावरती नवीन बॅटर अमोल मैदानावरती दाखल होत आहेत. स्ट्राईक एंड वरती प्रज्योत असतील. नॉन स्ट्राईक एंडला अमोल आपल्याला पाहायला मिळतील. LED बेल्स तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा स्टंप डिस्ट्रॉइड होत आहेत तेव्हा तेव्हा त्या ब्लिंक होताना देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ शॉट दॅट इज. फ्लॅट बॉल गेलाय आणि 2 धावांचा प्रयत्न इथे असणार आहे. दोन धावा तर पूर्ण झाल्यात. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 34 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 बॉल अद्यापही शिल्लक आहे. या पहिल्या डावामधले खेळाचं पूर्वार्ध मैदानावरती सुरू आहे. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग मे बी दिली जाते गोलंदाजाला. शेवटचा 1 बॉल अद्यापही शिल्लक आहे या पहिल्या डावामधील. 34 धावा धावपलकावरती आहेत. चांगली धावसंख्या उभारली आहे. शांतराजा शीळ संघाने या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये अगदी संघ खेळताना पाहायला मिळतोय. ओमकार मित्रमंडळ वांगणी क्वालिफायर मॅच. शेवटचा बॉल समोर दिशेने खेळतायत. लॉंगॉन क्षेत्रामध्ये 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि रनआउटची इझी अपॉर्च्युनिटी होती. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती. 36 धावांचं लक्ष्य असेल. 36 इज द टार्गेट. आणि ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती सोडले जातील सन्माननीय राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद.
टार्गेट. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये जांताराजा सीळ असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. क्वालिफायर मॅच. कुठला संघ क्वालिफाय होईल अगदी 3 षटकानंतर आपल्या समोर येणार आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी आणि त्यांच्या विरोधामध्ये जांताराजा सीळ असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दिलीप आणि साई ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भूषण बैकर गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. ओटीटी ओव्हर दी टॉप पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय सीमारेषे पार चौकार. वरून 4 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतायत. कमालीचा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. 3-3 क्षेत्ररक्षक. मोठी चेस आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आहे. 8 धावा धावपलकावरती आहेत. या षटकामधला दुसरा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. 4.4 हे चित्र तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. एकूण धावपलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 8 धावा धावपलकावरती आहेत. 36 धाव्यांचं लक्ष आहे. 36 इज द टार्गेट. चांगली सुरुवात दिलीप आणि साई या जोडीने केली. 36 धाव्यांपर्यंत हा प्रवास झालाय. पहिल्या डावामध्ये 35 बनवलं गेलं. 36 धाव्यांचं लक्ष. 8 धावा धावपलकावरती आहेत. झेल ड्रॉप विकेट किपर साठी सिंपल कॅच होता परंतु हा ड्रॉप होतोय आणि आणखी एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 8 धावा धावपलकावरती. पहिल्या डावामध्ये 35 धाव्यांपर्यंत प्रवास झालाय आणि दुसऱ्या डावामध्ये 36 धाव्यांपर्यंत हा प्रवास करायचा आहे. जिंकायचं असेल तर बनवा 36 धावा. ही संधी आहे. ओमकार मित्रमंडळ वांगणी संघासमोर देखील जांताराजा सीळ संघानं 35 बनवलं. 36 धाव्यांचं लक्ष आहे. पॉवर प्ले ते षटक पॉवरफुल फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत आणि पंचांचा निर्णय आलाय. हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. झेल ड्रॉप झालाय. आणखी एक षटकार. जखमेवरती मीठ सोडलं जातंय. 2 चुका क्षेत्ररक्षणामध्ये झाल्यात आणि या चुका मात्र महागात पडतील. छोट्या छोट्या चुका ह्या तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. मी नेहमी उदाहरण सांगतो. टायटॅनिक जहाजावरती लिहिलेलं होतं द अनसिंकेबल शिप परंतु टायटॅनिक बुडालं. हा इतिहास आहे. छोट्या चुका या तुम्हाला मोठ्या पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. माणसं ठेच जी लागते कधीच डोंगराने लागत नाही तर छोट्या दगडाने लागत असते. छोट्या चुका या तुम्हाला टाळाव्या लागतील सामन्यामध्ये. अपील झाली आहे पंचांकडे. हलकीशी अपील छोटीशी इन्क्वायरी होती ती मात्र पूर्ण झाली आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 14. 14 विदाउट लॉस. 1 षटकार 2 चौकार आले. 3 बॉल डॉट. 2 जीवनदान मिळाले दिलीप यांना आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये जीवनदान देणं बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो. हा कॅच होती की मग मॅच होती असा प्रश्न मात्र विचारला जातो. हर्षल गिब्स यांनी स्टिवाचा झेल सोडला. तो वर्ल्ड कप मात्र ऑस्ट्रेलियाने जिंकला. तो झेल नाही सोडला तर तू वर्ल्ड कप सोडलाय. हे उद्गार होते स्टिवाचे हर्षल गिब्स साठी आणि असं अनेक वेळा आपण पाहिले. झेल ज्या ज्या वेळेस सुटलेत त्यावेळेस मात्र ते संघासाठी उपद्रव ठरताना क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आपण पाहिलेत. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे जर एखाद्या फलंदाजाला तुम्ही संधी दिली तर अक्षरशः एखादा फलंदाज एखाद्या टीमला पूर्णपणे डॉमिनेट करू शकतो. दिलीप यांना 2 जीवनदान मिळालेत. 1 षटकार त्यांच्या बॅटमधून ऑलरेडी आलाय जीवनदानानंतर. 14 धावा धावपलकावरती. 14 बॅटिंग साठी साई.
लो राहिलाय हा बॉल. पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न केलाय आणि एक धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. 11 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. 15 धावा धाव फलकावर. इट्स बाईज. 11 मध्ये 21 अजूनही बनवायच्यात. 11 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. मी अगोदर देखील उल्लेख केला, बाईज आणि लेग बाईज साठी क्रिकेटमध्ये नियम क्रमांक 23 वापरला जातो. नियम क्रमांक 21 हा नो बॉल साठी असतो. नियम क्रमांक 22 क्रिकेट परिस्थितीचा हा व्हाईट बॉल साठी असतो. अनुक्रमे हे 3 नियम आहेत, 21, 22, 23. त्याच्यामध्ये बरेच सब लॉज देखील आहेत. क्रिकेटचे लॉज जर तुम्ही पाहिले, 15 धावा धाव फलकावरती आहेत. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस कमालीचा बॉल आहे. अपील झाली आहे पंचांकडे, परंतु तिथे विकेट किपरने कुठलीही अपील केली नाही. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. दिलीप स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 10 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. 10 बॉल मध्ये अजून 21 धावा बनवायच्यात. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल, बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण जाणार, हा प्रश्न मात्र मैदानावरती नक्कीच पडलेला पाहायला मिळतोय. अगदी खरं तर काल रात्री सुरुवात केली होती आपण, दुसऱ्या दिवसामध्ये आले. दुसऱ्या दिवसाच्या पहाटेपर्यंत हा प्रवास इथे झालेला आहे. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. फुल टॉस बॉल आहे. इथे मात्र आणखी एक बॉल डॉट. नऊ बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. दिलीप आहे स्ट्राईक एंड वरती. 2 जीवनदान मिळालेत मैदानावरती. स्वतःला सिद्ध करावं लागेल दिलीप यांना. 3 कमालीचे बॉल पाहायला मिळालेत. 3ही बॉल तसे डॉट आहेत. 22ची एक धाव जरूर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु ती धाव 22ची आहे. ती गोलंदाजाच्या नावावरती काउंट होत नाही, ते एक्स्ट्राज मध्ये काउंट होते. कमालीची पाहायला मिळाली गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. पहिल्या 3 बॉल वरती एकच 22ची धाव आली आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहेत. धावफलकावरती धावा आहेत 15-15. फुलर लेनचा बॉल त्याला फेकून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दिलीप यांच्या बॅट मधून कमालीचा कडक षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिला. हाफ व्हॉलीबॉल आणि इथे मात्र दिलीप यांच्या बॅट मधून आला मॅक्सिमम. 6 धाव्यांनी धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. सौ सोनार की एक लोहार की असं आपण म्हणतो ना. पहा, लोहराकडे जर तुम्ही कधी गेलात तर अगदी एका घनाच्या ठोक्यामध्ये एखाद्या वस्तूला तोडण्याचं काम लोहार करत असतो, परंतु सोनाराकडे कधी गेलात तर तो दागिने घडवत असतो आणि त्यामुळे त्याला हळूहळू मारावं लागतं. परंतु इथं हा जो फटका होता तो मात्र कमालीचा. त्यामुळेच म्हटलं सौ सोनार की एक लोहार की. षटकार ठोकलाय. ज्यावेळेस मात्र डेड बॉल. 21 धावा धावफलकावरती. 21. कमालीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन आहेत. बॅटिंगसाठी दिलीप. कोणता संघ इथून आज मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल ते पाहायचंय. ज्यावेळेस मात्र गोलंदाज आता हे चालूच राहणार. खरं तर ही टचन आहे. सुरुवातीला गोलंदाजाने स्वतःला थांबवले, आता बॅटर स्वतःला थांबवत आहेत. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. दोघांनाही मात्र हार मंजूर नाहीये. हार फक्त आम्ही फुलांच्या दुकानामध्ये विकतच घेतो. दोन्ही संघ मैदानावरती संघर्ष करतायत. 21 धावा धावफलकावरती. 21. नो बॉल उडवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने प्रयत्न जरूर करतील बॉलला रोखण्याचे. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि एकूण इथे 3 धावा प्राप्त होतील. पुढचा बॉल असेल फ्री हिट. क्रिकेटमध्ये चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या चुका मात्र महागात पडतील, कारण नो बॉल 2 धावा देखील आल्या. फ्री हिट देखील, एक अतिरिक्त बॉल देखील टाकावा लागेल. अशा अनेक गोष्टी एका नो बॉलने करून दाखवल्यात मैदानावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल 12 धावेंची आवश्यकता आहे. विवेक कडव यांचं देखील आगमन स्टेजवर कडू यांचं आगमन स्टेजवरती झालं. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत.
8 बॉल 12 धावेंची आवश्यकता. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. 8-12चं समीकरण उरलंय मैदानावरती. 8 बॉल 12 धावेंची आवश्यकता आहे. यावेळेस देखील प्ले अँड मिस आणखी एक बॉल डॉट आलाय. आता मात्र 7-12. 7 बॉलमध्ये 12 धावेंची आवश्यकता आहे. अनेक वेळा आपण 7-12 बद्दल ऐकलं असेल, परंतु त्या 7-12चे जनक देखील छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण त्यांच्या काळामध्ये 7-12 हा उतारा निर्माण झाला, त्यामुळे त्याचे जनक देखील ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. 7 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 24 धावा धावपलकावरती आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. तिसरं जीवनदान मिळालंय फलंदाज दिलीप यांना. 25 धावा धावपलकावरती आहेत. 6 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. आज मात्र सकाळी नशिबाची अगदी हातमिळवणी करून आलेत की काय असं चित्र पाहायला मिळालं. 3 झेल दिलीप यांचे ड्रॉप झाले. 6 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या मैदानावरती जीवनदान देणं किती महागात पडू शकतं. आज संजू सॅमसन यांचा झेल सोडला गेला. अगदी मला वाटतं पॉवर प्लेच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये जोपर्यंत 20 धावा देखील भारताच्या झाल्या नव्हत्या आणि तदनंतर तब्बल 253 धावा भारताने बनवल्या. 7 धावांनीच केवळ सामना जिंकला आपण, परंतु झेल सुटणं किती महागात पडू शकतं हे चित्र आज आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये देखील पाहिलंय. म्हणजे झेल किती महत्वाचे आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. पहा, 3 आघाड्यांचा खेळ क्रिकेट आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. परंतु जर क्षेत्ररक्षणामध्ये चुका तुमच्याकडून झाल्या तर त्या चुका खूप महागात तुम्हाला पडू शकतात. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 11 धावेंची आवश्यकता आहे. हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे देखील पाहणं नक्कीच इथे गरजेचं असणार आहे. उत्सुकतेचं नक्कीच असणार आहे आणि प्रत्येक जण उत्सुक आहे. आजच्या दिवसामध्ये खरं तर कोण मानकरी राहील ते पाहायचंय. काल रात्री या स्पर्धेला सुरुवात झाली. अतिशय थाटामाटामध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला, परंतु आता शेवटाकडे आपण आलेलो आहोत आणि शेवटचे 6 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. 6 बॉल 11 धावा. फुल टॉस दिलीप यांच्यासाठी आणि फुल टोल त्याच्यावरती वसूल केलाय. गोलंदाजाचा फुल्ली लॉस. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. ललित टुडुम टाणाव. डेके सर रिव्ह्यू आहे का? यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत. झेल ड्रॉप झालाय. चौथा झेल सुटलाय दिलीप यांचा. 4 बॉल 3 धावेंची आवश्यकता. 4 जीवनदान मिळाले दिलीप यांना. 1 2 3 4. जांताराच्या शील संघाने क्षेत्ररक्षणामध्ये खूप चुका केल्यात आणि आता ह्या चुका नाही तर त्याचं रूपांतर एका गुन्ह्यामध्ये होत आहे. कारण विजयाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल या ठिकाणी बॅटिंग करणारी टीम अर्थात ओमकार मित्रमंडळ वांगणी संघ. फुल टॉस बॉलर आहे आणि चांगला फटका काऊ फेजला हा बॉल चाललाय. 2 धावेंचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि नाव स्कोर्स आर लेबल रन आउट स्वरूपामध्ये विकेट आली. आवश्यकता नव्हती या तिसऱ्या धावेची. दिलीप यांनी सांगितलं की आवश्यकता नव्हती या धावेची. 35 पैकी 33 धावा दिलीपने एकट्याने बनवल्यात. काय बॅटिंग केली. 1 साइड हिरो आणि 2 धावा एक्स्ट्राच्या आहेत. वाव. साई फक्त एकच बॉल खेळले होते आतापर्यंत. काय बॅटिंग केली. एखाद्या टीम
एखाद्या संघाने वन साइड डॉमिनेटिंग करणं म्हणजे काय असतं किंवा एखाद्या खेळाडूने वन साइड खेळणं म्हणजे काय असतं ते चित्र इथे पाहायला मिळालंय. तीन बॉल एका धावेची आवश्यकता आहे. तीन बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. दिलीप यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. क्षेत्ररक्षक अगदी सर्व तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. डीप मध्ये अगदी मोजके क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. सरळ बॅटने प्रयत्न जरूर केलेत आणि इथे रनआउटची संधी होती परंतु मला वाटतं औपचारिकता पूर्ण झाली आहे आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय पहिला संघ ओमकार मित्रमंडळ वांगणी. अभिनंदन टीम. वेल प्लेड बॉईज, वेल प्लेड दिलीप आणि नो डाऊट्स अबाउट दॅट मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय या ठिकाणी दिलीप यांना. दिलीप आपण या, विनंती आहे. ललित भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय.